की यावेळेस प्रशासकीय व्यवस्थेनं जी मान्सूनपूर्व कामं केली होती, ज्या मान्सूनपूर्व कामाचा दावा केला होता त्याची पूर्ती पोलखोल केली आहे। हीच बातमी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। सगळ्यात आधी मुंबई पुणे अहिल्यानगर भागात मान्सून जो आहे तो आज पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। सोबतच मुंबई आणि रायगडला आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे रेड अलर्ट आहे, पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि राज्यात विश्रांतीनंतर मान्सूनचा कहर पाहायला मिळतोय। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार असा पाऊस झालेला आहे। प्रशासनाचे दावे पुरते फोल ठरलेले आहेत। अनेक रस्त्यांना, राज्यातल्या अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। राज्यामध्ये सध्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, मान्सूनचा कहर पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्यासारखाच पाऊस झालेला आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर मुंबई, ठाणे, पुण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे। अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे राज्यामधील नागरिकांसाठी हे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येकानं घराबाहेर पडताना आज आपल्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे की येलो अलर्ट आहे याचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडावं। मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे। राज्यात मान्सूनचं जोरदार पुनरागमन झालेलं आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे। विजांच्या कडकडाटासह ताशी 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे। कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। तर कल्याणमध्ये देखील मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। विजांचा कडकडाट झालेला आहे आणि जोरदार पाऊस बरसतोय। कल्याणमधील हाजीमलंग रोड पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे वाहन चालकांचे देखील प्रचंड हाल होत आहेत। डोंबिवलीतील एच प्रभाग कार्यालयात जवळचा जो रस्ता आहे तिथे देखील पुन्हा गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याच गुडघाभर पाण्यातून वाट काढत सर्वसामान्य चाकरमान्यांना जावं लागतंय। त्यामुळे केडीएमसीनं जो नाले सफाईचा दावा केला होता तो दावा पुरता फोल ठरला, असंच इथं केडीएमसी मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी म्हटलेलं आहे। काही तासांच्या पावसानं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले रस्ते जे आहेत ते आपण बघतोय चक्क रस्त्यांचं रूप बदलतं आणि हे रस्ते नद्यांचं रूप धारण करतात अशीच ही स्थिती आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय। छत्रपती शिवाजी चौक परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती। केडीएमसीनं नालेसफाईचा जो दावा केला होता त्याची पूर्ती पोलखोल झाली। शिवाजी चौक हा वाहतुकीसाठी, वर्दळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा चौक आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। तर डोंबिवली, कल्याण नंतर आपण बघतोय ठाण्यात देखील जोरदार पाऊस झालेला आहे। ठाण्यातल्या अनेक भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। ठाण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। सर्वसामान्य ठाणेकरांची मात्र धावपळ झाली होती। गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर मान्सूनचं पुनरागमन झालेलं आहे। ठाण्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। तर खेड दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। खेड दापोली मुख्य मार्गावरील पर्यायी मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेलाय। खेड दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। खेडमधील दस्तुरी फाट्यावरून प्रवास आता करावा लागणार आहे, तर दापोलीमधील कुडावळ इथं रहदारीसाठी बांधलेली मोरीची येती पाण्यात वाहून गेली। खेड दापोलीमध्ये मुसळधार असा पाऊस झालाय, त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेलाय। आता शेत जाणार आहे बघितलं। खेड दापोलीमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आपण ही दृश्य बघतोय, रस्ता कशा पद्धतीने पाण्याखाली गेलेला आहे। खेड दापोलीतला कुडावळ जो रहदारीसाठी देखील पाण्यात वाहून गेलेली आहे। काय उपयोग नाही होणार। खेडमधील दस्तुरी फाट्यावरून प्रवास आता करावा लागणार आहे।
तर खेड दापोली मार्गावरील वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. मुख्य मार्गावरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेलेला आहे. खेड दापोलीचा जो मुख्य मार्ग आहे त्यापैकी पर्यायी मार्ग जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस खेड दापोलीमध्ये झालेला आहे. ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं इथून पावसाचं पाणी या मार्गावरून वाहत आहे. रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी वाहतूक करत असताना, वाहनं चालवत असताना पावसाचा जोर पाहावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. धोका नसेल तरच अशा भागातून वाहनं पुढे न्यावीत, कारण खेड दापोलीमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे. तर गुहागरच्या पालशेतमध्ये देखील पूर आलेला आहे आणि नदीचं पाणी हे घरात शिरल्याचं दिसतंय. त्यावेळेस एक महत्त्वाची बातमी, गुहागरमधून नदीचं पाणी जे आहे ते सर्वसामान्य गावकऱ्यांच्या घरात शिरल्याची ही दृश्य समोर आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या नदीला पूर आलेला आहे. नदीचं पाणी जे आहे ते अनेकांच्या घरात शिरलं आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे. गुहागरमधली ही दृश्य आपण बघतोय, नदीचं पाणी कशा पद्धतीनं घरात शिरलंय. तर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून वाहन चालकांची ही तारांबळ उडाली. चांदणी चौकामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. हे दृश्य आपण बघतोय. पुण्यात मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढलेलं आहे. चांदणी चौकात देखील पाणी पाहायला मिळत आहे. या पावसातून वाहनं काढताना वाहतूक व्यवस्था जी आहे ती मंदावल्याचं पाहायला मिळालेलं आहे. रस्त्यावर देखील पावसाचं पाणी साचलं होतं. पुण्याला सलग 2 दिवसांपासून पावसानं चांगलं झोडपून काढलं. हे दृश्य पुण्यातली. तर पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे वाघोलीत एक दुचाकीस्वार हा पावसात वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ जो आहे तो वाघोलीतील केसनंद फाट्यावरील असल्याची माहिती मिळतेय. पावसाच्या पाण्याबरोबरच हा दुचाकीस्वार वाहून जाताना दिसतोय, परंतु सुदैवानं तो बचावलेला आहे, त्याचा जीव वाचलेला आहे. हा व्हिडिओ आता समोर आलाय. पुण्यात पावसात किती भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं हे उदाहरण इथं म्हणावं लागेल. त्यामुळे पुणे पालिकेनं जो नालेसफाईचा दावा केला होता तो पुरता फोल ठरल्याचं तिथं पाहायला मिळालेलं आहे. हा बाईक स्वार वाहून जात असतानाची ही दृश्य. तर काल रात्री दमदार असा पाऊस झाला आयटी पार्क हिंजवडीमध्ये आणि पुन्हा एकदा आयटी पार्कचं वॉटर पार्क झालं. हिंजवडी परिसरात मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहनधारकांना याच पाण्यातून वाट काढावी लागली. हिंजवडी MIDC, हिंजवडी ग्रामपंचायत आणि PMRDAच्या ढिसाळ नियोजनामुळे आयटी पार्क हिंजवडी वॉटर पार्क झाल्याचं पाहायला मिळालं. 8 जूनची परिस्थिती आपण बघतोय. 8 जून नंतर अवघ्या 5च दिवसात कशा पद्धतीनं 13 जूनला या रस्त्यावर पुन्हा एकदा पावसाचं पाणी साचलं होतं. त्यामुळे या ठिकाणी येणारे जे नोकरदार आहेत, जे कामगार आहेत, जे प्रवासी आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना या पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलाय. तर पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये काल मुसळधार असा पाऊस झालाय. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती मंदावली. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. वाघोलीमध्ये मुसळधार असा पाऊस आलेला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. हे दृश्य आपण बघतोय. वाघोलीत कशा पद्धतीनं मुसळधार पाऊस झाला आणि रस्त्याला नदीचं अक्षरशः स्वरूप आल्याचं इथं दिसलेलं आहे. रस्त्यावरून नदी व्हावी अशीच ही दृश्य आणि त्याच पाण्यातून वाहनं काढण्याची वेळ वाहन चालकांवर आली होती. पिंपरी चिंचवडला काल संध्याकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलाय. पावसामुळे शहरातल्या चरहोली इथल्या पठारे मळा परिसरामध्ये 3 ते 4 गाड्या वाहून गेलेल्या आहेत. अग्निशमन दलानं 3 गाड्या पाण्याबाहेर काढल्या. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला, ज्यामध्ये 3 ते 4 गाड्या चक्क वाहून गेलेल्या आहेत आणि त्यानंतर इथं बचाव पथकाला बोलावण्यात आलं, अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं आणि त्यांनी या 3 गाड्या ज्या आहेत त्या पाण्याच्या बाहेर काढल्या. अतिशय धक्कादायक अशी ही घटना.
पुणे जिल्ह्यातला दिवे घाट अत्यंत महत्त्वाचा मुसळधार पाऊस इथं झालाय आणि दिवे घाटामध्ये आपण बघतोय संपूर्ण रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे। या रस्त्यावर काम सुरू आहे, जोरदार झालेला पाऊस आणि त्यामुळे रस्त्यावरील राडारोडा देखील पाहायला मिळालेला आहे आणि या राडारोड्या पाण्यामध्ये वाहून जाताना दिसतोय। अवघ्या काही दिवसांनी वारीला सुरुवात होणार आहे आणि वारीमध्ये दिवे घाटाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु त्यापूर्वीच आपण बघतोय की हे सगळं काम आटपून घेणं गरजेचं असताना आज मात्र या कामाची देखील पूर्ती पोलखोल या पावसाने केलेली आहे। त्यामुळे वारीचा हा दिवे घाट एक महत्त्वाचा मार्ग, महत्त्वाचा टप्पा आणि वारीमध्ये याच कामाचा अडथळा होऊ नये अशीच समस्त वारकऱ्यांची देखील इच्छा आहे। दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे। दिवे घाट आता 7 मीटर रुंदीचा आहे, तो 21 मीटर रुंदीचा आपण करतोय। ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही। यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवे घाट चढत असताना अडचण येणार नाही, वाहनांना अडचण येणार नाही। तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये, कारण तो एवढा काही कठीण हे नाही आहे, खडक नाही आहे, तो हार्ड रॉक नाही आहे। त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी, जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात, ते जाहिरात लागतात, त्याच्याही बद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला। तर बदलापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। बदलापुरात मुसळधार असा पाऊस होतोय आणि यावेळेस नागरिकांची धावपळ पाहायला मिळतेय। वाहतूक व्यवस्था देखील काही अंशी मंदावलेली होती, अनेकांनी घरात बसणंच पसंत केलेलं आहे। तर आपण बघतोय बदलापूरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे, पावसाचा जोर बदलापुरात देखील वाढतोय। तर बदलापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। बदलापुरात मुसळधार असा पाऊस होतोय आणि यावेळेस नागरिकांची धावपळ पाहायला मिळतेय। वाहतूक व्यवस्था देखील काही अंशी मंदावलेली होती, अनेकांनी घरात बसणंच पसंत केलेलं आहे। तर आपण बघतोय बदलापूरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे, पावसाचा जोर बदलापुरात देखील वाढतोय। तर दक्षिण मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मुंबईमध्ये याआधी पहिल्याच पावसात आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, परंतु आता दक्षिण मुंबईमध्ये देखील मुसळधार असा पाऊस होतोय। त्यामुळे उकाड्यानं हैराण असलेला मुंबईकर जो आहे त्याला मात्र काही अंशी दिलासा मिळालेला आहे, परंतु दक्षिण मुंबईमध्ये देखील सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। दृश्य दक्षिण मुंबईतली हवेत गारवा आहे। मुंबईकरांना काही अंशी दिलासा जरी मिळत असला तरी दक्षिण मुंबईतल्या पावसानं आपण बघतोय की नागरिकांची मात्र धावपळ केलेली आहे। तर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे। विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसानं हजेरी लावली। सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागामध्ये पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। अहिल्यानगरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे। हे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अहिल्यानगरमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे। तर सोलापूरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसानं बोरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला। इथल्या आरळी दर्शनाळ मुस्ती या मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे सरपंच उपसरपंचांसह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केलं। गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, मात्र कुणीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। तर नाशिकच्या येवला शहरात जोरदार पाऊस झालेला आहे। मुसळधार पावसाने शेती पाण्याखाली गेलेली आहे। गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे। येवला तालुक्यातील पारेगाव, धामणगाव, नगरसूल, पिंपरी, चिंचोडी, अंगणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे। तर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार या तालुक्यात पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। जोरदार पावसानं शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तालुका मेहकर, बुलढाणा मुसळधार पाऊस आम्ही सध्या शेतात आहे।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आहे. लोणारमध्ये पावसानं चांगलीच बॅटिंग केलेली आहे. बोरी तालुका मेहकर जिल्हा पटना मुसळधार पाऊस. आणि आता पाहूयात राजकीय बातमी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं चित्र आहे. कारण मनसेनं आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय. नेमकं असं काय घडलं पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. आधी गुप्त भेट, आता मेसेज थेट. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक. फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचं घुमजाव. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शुभेच्छाही दिल्या. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा आहे. तर फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेचे युती संदर्भातले सूरही बदललेत. राजसाहेब असं म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आमच्याकडनं कुठला युतीचा प्रस्ताव 2025 मध्ये तरी दिला गेला नाही. तो दिला होता 2014ला दिलेला, 2017ला दिलेला. त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची जोरदार पिछेहाट झाली. त्यानंतर ठाकरे ब्रँडच संकटात सापडल्यानं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली, तर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही ठाकरे गट युतीसाठी आशादायी आहे. मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकमेकांना साथ घातल्यानंतर कार्यकर्ते आग्रही असताना देखील युतीच्या चर्चेचं घोडं नेमकं कुठे अडलं ते देखील पाहूयात. 2014 आणि 2017 मध्ये मनसेला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं सावध पवित्रा घेण्यात आला. उद्धव ठाकरेंकडून ठोस प्रस्ताव येण्याची राज ठाकरेंना आशा आहे. फडणवीस ठाकरे भेटीतून बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. मनसेकडून पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्याची रणनीती आखली जातीये. फडणवीसांच्या भेटीनंतर मनसेनं घुमजाव केलं असलं तरी ठाकरे गट मात्र आशादायी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या दबावामुळे पुन्हा युतीची बोलणी सुरू होणार की 2014 आणि 2017 प्रमाणे युतीच्या चर्चा हवेतच विरणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचे आज पुण्यात पडसाद पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाच्या वेळेस प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला आणि यावेळेस महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं दिसून आलं. दादा विचार करा, जरा विचार करा. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू. त्या समितीत तुम्हालाही घेतो. राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल, अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे.
वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. अहमदाबादमध्ये मृत्यूचं थैमान घालणारा विमान अपघात झाला आणि या अपघातामागे सायबर हल्ल्याचं कारण आहे का अशी शंका उपस्थित केली जाते. मात्र विमानावर सायबर हल्ला शक्य आहे का पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. एअर इंडियाच्या विमानावर सायबर हल्ला. अहमदाबादमध्ये विमान पडलं की पाडलं. राऊतांच्या प्रश्नानं चर्चांना उधाण. अहमदाबादमध्ये धडकी भरवणारा विमान अपघात झाला. त्यात तब्बल 274 जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात पायलटच्या चुकीमुळे झाला की तांत्रिक कारणामुळे याचा तपास सुरू आहे. मात्र संजय राऊतांनी अवघ्या 30 सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताबद्दल सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली आहे. मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कसं हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे. 30 सेकंदामध्ये घडलं कसं, एकाच वेळेला 2 इंजिनं बंद पडली कशी, कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का, असे अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तान तणाव वाढलाय. त्यातच पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या टर्किश कंपनीच्या विमानतळांवरील कंत्राट रद्द करण्यात आले. त्यामुळे या अपघातामागे सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर अहमदाबादमधील अपघातानंतर या प्रकरणात NIA, IB आणि ATSची एंट्री झाली आहे. त्याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात. अपघातामागे सायबर किंवा दहशतवादी हल्ल्याचा संबंध आहे का याची तपासणी केली जाणार आहे. दुर्घटनास्थळावरून पुरावे गोळा करून इंजिनशी छेडछाड संबंधी तपास केला जाणार आहे. अपघाताआधी आणि नंतरच्या संशयास्पद हालचालींचा IB कडून शोध घेतला जातोय. विमान अपघातामागे सायबर हल्ल्याची शंका उपस्थित केली जात असल्यानं या प्रकरणामागच्या सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. नाही, मी आत्ताही आपल्याला तेच सांगितलं की जोपर्यंत सगळ्या बाजूने याचा विचार केला जातो आहे, इतकी मोठ्या स्तरावरची समिती नेमली गेली आहे, देशाचे गृह विभागाचे सचिव त्याचे अध्यक्ष आहेत, सगळ्या पातळीवरती सगळे निकष तपासून सगळ्या शक्यता तपासून ही चौकशी समिती आपलं काम करेल. आणि जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं याच्यात काही अधिक बोलणं योग्य होणार नाही. याआधी 2016 मध्ये अमेरिकेत, 2024 मध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानावर मालवेअर हल्ला आणि 2025 मध्ये म्यानमारमध्ये विमानाच्या GPS यंत्रणेवर हल्ला करून विमान चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताच्या विमानांना लक्ष्य करणारी यंत्रणा पाककडे असल्याचा दावा केला होता. त्याचा काही संबंध या अपघातामागे आहे का? खरंच हा अपघात आहे की दहशतवाद्यांकडून केलेला घातपात? हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र हा घातपात असेल तर यामागे असलेल्या देशविरोधी शक्तींना परिणाम भोगावे लागतील हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि आता DGCAनं बोईंगच्या या वादग्रस्त विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. बोईंग कंपनीची ड्रीमलायनर ही विमानं पुन्हा एकदा वादात सापडली आहेत आणि यामुळे DGCAनं पुन्हा एकदा या विमानांच्या तपासणीचे आदेश दिलेले आहेत. 2013 मध्ये जपानमध्ये या विमानांचा अपघात झाल्यानंतर DGCAनं 3 महिने या विमानांचं उड्डाण थांबवलं होतं आणि यानंतर आता 12 वर्षांनी पुन्हा एकदा 15 जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणाऱ्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तपासणी करणं बंधनकारक असल्याचं DGCAनं म्हटलेलं आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली. अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले रमेश विश्वास कुमार हे एकमेव प्रवासी बचावले. 11A या सीटवर ते बसले होते. दरम्यान 11 डिसेंबर 1998ला थायलंडमध्ये विमानाचाही अपघात झाला होता आणि यात 101 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातातही 11A या सीटवरून प्रवास करणारा थाई अभिनेता रुआंग साक हा बचावला.
अहमदाबादमधील घटनेनंतर त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे. भारतातील विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीप्रमाणे मीही 11A या सीटवर बसलो होतो. हा माझा दुसरा जन्म असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 11A या सीटवरून सध्या सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. भारत पाकिस्तानमधील लष्करी तणाव ताजा असतानाच इस्रायल इराणमध्ये हवाई हल्ले सुरू झालेले आहेत. इस्रायलनं इराणमधील थेट अणुप्रकल्पांना लक्ष्य केल्यानं संतापलेल्या इराणनंही जोरदार प्रतिहल्ला केलाय. पाहूयात या रिपोर्टमध्ये. ऑपरेशन लायझिंग लाईनला ट्रू प्रॉमिस 3 न प्रत्युत्तर. इस्रायल इराणमध्ये घमासान युद्ध. ساعت الان 3:37. अणुप्रकल्पावरच्या हल्ल्यानंतर इराणचाही वार. ऑपरेशन रायझिंग लॉयन. शुक्रवारी पहाटे इराणच्या युरेनियम समृद्धीकरण केंद्र असलेल्या नथान्स प्रकल्पावर इस्रायलनं हल्ला केला. एवढंच नाही तर 200 विमानांनी 100 ठिकाणांवर एकाच वेळी हल्ला केला. मोसादनं आधीच इराणमध्ये आत्मघातकी ड्रोन तैनात करून ठेवले होते. तेहरानजवळील क्षेपणास्त्र अण्वस्त्र तळांवर योग्य वेळ साधून डागण्यात आली. सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या फर्दो अणुप्रकल्पालाही लक्ष्य केलं गेलं. Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. इराणच्या कोणत्या 6 लष्करी तळांवर हल्ला केलाय ते पाहूया. तब्रीज, करमानशाह, तेहरान, अराक, नतांज, इस्फहान. इराणच्या छुप्या अण्वस्त्र केंद्रांची माहिती 7 वर्षांपूर्वीच मोसादनं एक ऑपरेशन राबवून मिळवली होती. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्यापुढे ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं इस्रायलच्या लष्करी दलानं म्हटलंय. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 7 प्रमुख अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञही मारले गेले. तर तेहरानमधील निवासी भागात 78 जण ठार झालेत, 329 जण जखमी आहेत. इराणमध्ये प्रत्येक क्षणी मृत्यू दार ठोठावतोय. अणुप्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या अणुकिरणोत्सर्गामुळे विनाश होण्याची भीती व्यक्त होते. मात्र या हल्ल्यात अणुप्रकल्पाचं सामान्य नुकसान झाल्याचा दावा इराणनं केलाय. मात्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं संयुक्त राष्ट्रसंघाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. रेडिएशन गळती होते, ती सध्या अंतर्गत असून नियंत्रित केली जाऊ शकते असं IAEAनं म्हटलेलं आहे. या हल्ल्यानंतर इराणही पेटून उठलंय. इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांनी ट्रू प्रॉमिस 3 या मोहिमेतून बदला घेण्याचा संदेश देत इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. 150 बॅलिस्टिक मिसाईल टाकले. त्यामुळे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये स्फोट झाले. इराणच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. इस्रायलचं लष्करी सामर्थ्य मोठं असलं तरी इस्रायलचे आयरन डोम्स आणि डेव्हिड स्लिंग प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा मारा सहन करण्यात अयशस्वी ठरल्याचं चित्र आहे. दुसरीकडे कोणत्याही देशानं इस्रायलला मदत केली तर त्यांच्या प्रादेशिक लष्करी तळांनाही लक्ष्य केलं जाईल असा इशाराच इराणनं दिलाय, जो अमेरिकेसाठी थेट इशारा मानला जातोय. मध्य पूर्वेतील या युद्धाची व्याप्ती अधिक वाढायला नको एवढीच अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. जगासाठी पुढील 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. होय, पुढील 3 दिवस, कारण जगाची शांतता संकटात आहे. 3रं महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. या 3ऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलाय इराण आणि इस्रायल. का होणार आहे जगामध्ये 3रं महायुद्ध? पाहूयात. 72 तासात 3रं महायुद्ध.
तिसऱ्या महायुद्धाचं निशाण फडकलं. इराण इस्रायलमुळे जगात महायुद्ध. जगात अस्वस्थता आहे. प्रत्येक जण भीतीच्या छायेत वावरतोय. होय होय, आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पुढच्या 72 तासात म्हणजेच 3 दिवसात या तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊ शकते. अणुबॉम्बची निर्मिती करत असल्याचं म्हणत इस्रायलनं थेट इराणवर क्षेपणास्त्र डागून हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर इराण प्रचंड संतापला. इराण आता ड्रॅगन सारखी आग ओकतोय, कारण इराणनं ऐतिहासिक मशिदीवरून ऐलान ए जंग म्हणत लाल निशाण फडकवलं. या लाल निशाणाचं नेमकं काय महत्व आहे पाहूया. जामकरन मशिदीवर फडकलं लाल निशाण. इराणच्या कोम शहरातील मशीद, शिया मुस्लिमांचं पवित्र धार्मिक ठिकाण. मशिदीवर लाल निशाण म्हणजे अन्यायाचा बदला घेण्याचा निश्चय. करबला युद्धात फडकला होता लाल झेंडा. शिया मुस्लिमांसाठी करबला युद्ध हे हुसेन यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे, जे अन्यायाविरुद्ध लढण्याचं आणि धार्मिक मूल्यांचं रक्षण करण्याचं उदाहरण मानलं जातं. आणि अगदी तेव्हापासून बदला पूर्ण करण्याचा निश्चय केला की अशा पद्धतीनं लाल निशाण फडकवण्यात येतं. त्यामुळे इराण आता लाल निशाण फडकवून आता माघार नाही म्हणत इस्रायलच्या दिशेनं ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागून युद्ध सुरू झाल्याचं जाहीर करतोय. या युद्धानं जग आता 2 गटात विभागलं गेलंय. कोणता देश कोणाच्या बाजूने उभा राहील त्यावर देखील एक नजर टाकूया. इस्रायलच्या बाजूने येऊ शकणारे देश अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर इराणच्या बाजूने येऊ शकणारे देश रशिया, चीन, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक, ओमान, लेबनॉन, जॉर्डन. यातील जॉर्डन, सौदी अरेबिया, UAE, तुर्की सध्या तरी तटस्थ आहे. तिसरं महायुद्ध देशाला कदापि परवडणारं नाही. आधीच भडकलेले इंधनाचे दर आणि वधारलेले सोन्याचे भाव पाहता जग या संभाव्य युद्धानं पुन्हा अनेक वर्ष मागे जाईल यात तिळमात्र शंका नाही. कारण जर या युद्धात अण्वस्त्राचा वापर झाला तर विनाश अटळ आहे. आणि त्यामुळे जगाची शांतता कायम ठेवायची असेल तर या दोन्ही देशांना शांततेवर श्रद्धा ठेवत सबुरीनं घ्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. तर इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नसला तरी सध्या मात्र हा संघर्ष आणखीन वाढला तर भारताला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. या लढाईमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात, शेअर बाजारात चढ उतार होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्यही घसरू शकतं. जहाजांनी माल पाठवण्याचा खर्च वाढू शकतो. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. बातमी अतिशय महत्वाची आहे, आपल्या हिताची आहे. कारण कोरोनानं पुन्हा राज्याचं टेन्शन वाढवलेलं आहे. एका दिवसात 4 जणांचा मृत्यू झाला नव्हे तर नवे रुग्ण जे त्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. नेमकी एका दिवसात किती रुग्णसंख्या वाढली पाहूयात. कोरोनाची सविस्तर माहिती या रिपोर्टमधून. कोरोनाचा पुन्हा उद्रेक. एकाच दिवसात राज्यात 4 मृत्यू. आरोग्य यंत्रणांची वाढली धाकधूक. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीये. त्यातच आता एकाच दिवसात 4 रुग्णांचा मृत्यू आणि तब्बल 102 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2000च्या घरात पोहोचली आहे. तर कोरोना बळींची संख्या 25 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणलेत.
त्यामुळे याआधीच नागरिकांसाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरावा. श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवा. सर्वेक्षण करा. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा. राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा. एकीकडे आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. त्या पार्श्वभूमीवर देशात XFG आणि JN1 व्हेरियंटचा शिरकाव झालाय. तर देहूत कोरोना सदृश्य रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे वारीवर कोरोनाचं संकट असल्याचं म्हटलं जातंय. तर आरोग्यमंत्र्यांनी मात्र नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्यांच्या आरोग्याच्या सर्व सुविधा आणि समस्यांसाठी सुद्धा अत्यंत दक्षपणानं आमच्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे, असंच अपेक्षित धरून कालची आढावा बैठक झाली. आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या टीमनं नियोजन त्याचं केलेलं आहे. कोरोनाचं संकट असं म्हणता येणार नाही, पण कोरोनाचे पेशंट्स जे सद्यस्थिती दिसत आहेत, भविष्यात सुद्धा पेशंटची जर काय संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती योग्य नियंत्रण कशा पद्धतीने करायचं यासाठीची SOP जी केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दिलेली आहे, त्याप्रमाणे त्या वारीतल्या सगळ्या टीमला सुद्धा आपण सूचना दिल्या आहेत. आणि मला असं वाटतं की योग्य मॉनिटरिंग केलं तर त्याच्याबद्दल फारशी काळजी करायची गरज नाही. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक 805 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आलेत. त्या पाठोपाठ सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे ऐन वारीच्या काळात कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत स्वतःची काळजी घेणं हेच जास्त हिताचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कोरोनाच्या मुद्द्यावर एक आढावा बैठक घेतली आणि या बैठकीनंतर बोलताना त्यांनी कोरोनाला घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं स्पष्ट केलंय. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. वयस्कर लोकांनी काळजी घ्यावी असं अजित पवार यांनी म्हटलंय. तर आषाढी एकादशीसाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले, त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले. महाराष्ट्रात पण आहेत, पण आपल्या इथं पुणे पुरतं, पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे. नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, पण ज्यांची वय जास्त आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. नाशिकमध्ये आता मराठी येत असेल तरच रिक्षा परवाना मिळणार आहे. पाहूयात हा एक रिपोर्ट. नाशिकमध्ये रिक्षा चालकांना मराठी लिहिता वाचता आलं तरच परवाना मिळणार आहे. रिक्षाच्या नव्या परवान्यासाठी गेल्या आठवड्यापासून मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. परीक्षेसाठी गुणांची कुठलीही अट नाही, फक्त मराठी लिहिता वाचता येतं की नाही याची चाचणी घेतली जाते. त्यामुळे आठवड्याभरात अनुत्तीर्ण झालेल्या 145 जणांचे परवाने नाकारण्यात आलेत. RTOच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांनी आक्षेप घेतलाय. बॅचची जी अट टाकलेली आहे त्या अटसाठी आता कुंभमेळ्यामध्ये आपल्याला रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना, प्रत्येक माणसाला या लायसन बॅचची गरज पडणार आहे. तर थोडंसं आम्ही शासनाला एक विनंती करतो का थोडासा तुम्ही या लोकांना वेळ देण्यात यावा आणि शासनाने त्यांच्यावरती थोडासा सक्ती न करता त्यांना थोडासा सहकार्य करावं. अनेक रिक्षा चालकांना फक्त मराठी बोलता येतं, परंतु वाचता येत नसल्यानं त्यांची अडचण निर्माण झाली आहे. रोज 15 ते 20 अर्ज अपात्र होत आहेत. तर विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. भाजप आणि शिंदे सेना आणि ठाकरे सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई दिसून आलेली आहे. त्यामुळे पुलाच्या उद्घाटनावरून महायुतीतील 2 पक्षातील वादही चव्हाट्यावर आलेला आहे. एक पूल आणि 3 पक्षांनी या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. तर बायकोचा साबण वापरला म्हणून नवऱ्याला जेलची हवा खावी लागली आहे. होय, नेमकं काय घडलंय पाहूयात. केवळ आपल्या साबणानं आंघोळ केली म्हणून बायकोनं थेट नवऱ्याची पोलिसांकडेच तक्रार केली.
पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन नवऱ्याला घरी येऊन बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचाही आरोप नवऱ्यानं केलाय. प्रवीण नावाच्या व्यक्तीचं लग्न 13 वर्षांपूर्वी झालं. प्रवीण हा बायको आणि आईसोबत एकत्र राहतो. सकाळी प्रवीण आंघोळ करत होता. त्यावरून पत्नीनं वाद घालायला सुरुवात केली. माझ्या साबणानं तू का आंघोळ करतोयस असा सवाल तिनं प्रवीणला विचारला. त्यावरून वाद टोकाला गेला आणि या वादात बायकोनं प्रवीणला थेट वीट फेकून मारली. हा वाद इतका विकोपाला गेला की बायकोनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि बायकोच्या साबणानं आंघोळ करणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगडच्या रावणटिला भागात घडली आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे सगळीकडेच या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. नागपूरच्या तरुणीसोबत मनालीमध्ये एक अपघात झालेला आहे. मनालीमध्ये झिप लायनर तुटल्यामुळे खाली कोसळली. त्रिशा बिजवे असं या जखमी तरुणीचं नाव आहे. ती खाली पडतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. झिप लायनरला कमरेचा असलेला बेल्ट तुटल्यानं ही तरुणी 30 फूट खोल खाली पडली. त्यामुळे पायाला तिच्या फ्रॅक्चर झालेला आहे. सुरक्षेच्या अनुषंगानं तिथं कोणतीही व्यवस्था नव्हती. उपचारही वेळेत न दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मनालीमध्ये जाऊन अशा पद्धतीनं साहसी झिप लायनर खेळण्याचा प्रयत्न या तरुणीच्या अंगात आला. लड़की गिर गई और रस्सी टूट गई वो लड़की गिर गई हाय नीचे. आपण बघतोय झिप लायनरचा बेल्ट तुटला आणि ही तरुणी जी आहे तिचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. नागपूरची ही तरुणी मनालीमध्ये सुट्ट्यांसाठी गेली होती आणि त्याच वेळेस झिप लायनर हा साहसी खेळण्याचा प्रयत्न तिनं केला आणि त्याच वेळेस हा बेल्ट तुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायाला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. 30 फूट उंचीवरून ती थेट खाली कोसळली. बातमी दुबईतून. 67 मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे आणि त्या इमारतीला भीषण आग लागली आहे. दुबई मरीना येथील डॅमॅक बे बाय कॅव्हेली या इमारतीला भीषण आग लागली. 24व्या मजल्यावर लागलेली ही आग प्रचंड भडकली. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तर आतापर्यंत 4000 नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 67 मजल्याच्या या इमारतीला भीषण आग लागली. दुबईमध्ये हे अग्नितांडव पाहायला मिळत आहे. या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, परंतु ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या इथं करण्यात येत आहेत. या इमारतीमधल्या 4000 लोकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. आरोग्य यंत्रणेची लखतरं वेशीला टांगणारी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. पाहूयात. मोखाड्याच्या अविता सखारा तिथं 1.5 तास लावलं ना तर जिवंत होता. मोखाड्यात गेलो तर डॉक्टरनं 3 टाइम तपासलं तर सांग बाळ वारला. ही धक्कादायक बाब समोर आल्यानं आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय. तर विठुरायाचं दर्शन आता अवघ्या काही क्षणात होणार आहे. होय, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनानं या अनुषंगानं आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तिरुपती मंदिरातील टोकन दर्शन व्यवस्था आता पंढरीमध्ये देखील होणार आहे. ही व्यवस्था नेमकी कशी आहे पाहूयात. महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. बातमी विठ्ठलाच्या दर्शनाची. आता तासनतास आणि लांबलचक रांगेत ताटकळत उभं राहण्यापासून विठ्ठल भक्तांची सुटका होणार आहे.
विठ्ठल मंदिर प्रशासनानं आता टोकनद्वारे विठुरायाच्या दर्शनाची सोय केली. नेमकी ही सोय आहे तरी कशी पाहूया. विठ्ठल रुक्मिणी मंदिर .org या संकेतस्थळावर जाऊन दर्शनाची तारीख आणि वेळ बुक करावी. बुक केलेल्या टोकनची एक प्रिंट घ्यावी आणि मंदिराच्या शेजारी असणाऱ्या संत ज्ञानेश्वर मंडपात टोकनची पडताळणी करून घ्यावी. त्यानंतर भाविकांना दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळणार. त्यानुसार वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश मिळणार आहे आणि सुलभ दर्शन होणार आहे. खरं पाहिलं तर पांडुरंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान, युगे 28 विटेवर उभं असणाऱ्या पंढरीनाथाच्या चरणावर माथा टेकवण्यासाठी लाखो भाविक पंढरीत येत असतात. प्रत्येक भाविकाला आणि वारकऱ्याला या सावळ्या विठुरायाचं दर्शन काही शक्य होत नाही. मात्र प्रशासनाकडून टोकनद्वारे दर्शनाची आणलेली योजना नक्कीच स्तुत्य आहे. या योजनेची चाचणी 15 जूनला होते. यात जर त्रुटी आढळली नाही तर याचा फायदा लाखो वारकऱ्यांना होणार आहे. शेवटी वारकऱ्यांना काय हवं असतं? पांडुरंगाचं फक्त दर्शन. याच क्षणाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं प्रमाण आठवतं, ते म्हणजे तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर. तर विठ्ठल रुक्मिणी चंदनोटी पूजेची मोठ्या भक्तिभावानं आज सांगता करण्यात आली आहे. चंदनोटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. तब्बल 76 दिवस ही चंदनोटी पूजा करण्यात आली. यासाठी 95 किलो चंदनाचा वापर करण्यात आलेला आहे. वाढत्या उन्हापासून श्री विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रानं पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनोटी पूजेची परंपरा आहे. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा हा थाटात पार पडलाय. गेल्या काही वर्षांपासून लालबागचा राजा मंडळानं हा पाद्यपूजन सोहळा मूर्तिकाराच्या कार्यशाळेमध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार संकष्टीच्या मुहूर्तावर आज मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूर्तिकार संतोष कांबळे यांच्या कार्यशाळेमध्ये लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. आणि आता वेळ झाली आहे व्हायरल सत्याची. रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलेला आहे. समुद्रातून धनुष्य बाहेर काढत असल्याचा हा व्हिडिओ असल्यानं खरंच हे रामाचं धनुष्य आहे का? या व्हिडिओची आम्ही मग पडताळणी सुरू केली आणि त्यावेळेस आमच्या समोर काय सत्य आलं पाहूयात या रिपोर्टमध्ये. रामाचं धनुष्य सापडलंय. होय, हाच तो व्हिडिओ आहे. यात रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा करण्यात आलाय. समुद्रातून धनुष्य बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस देखील उभे असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. एका व्यक्तीनं 1 जून 2025 रोजी व्हायरल व्हिडिओ शेअर केलाय आणि कॅप्शन मध्ये लिहिलंय, समुद्रात सापडलेलं श्रीरामाचं धनुष्य रामायण काळाचा पुरावा. समुद्रात सापडलं रामाचं धनुष्य. रामाच्या धनुष्याला पोलिसांची कडक सुरक्षा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. धनुष्य समुद्रातून काढल्यानंतर मोठ्या बोटीवर हे धनुष्य सुरक्षित ठेवण्यात आलंय. कुणालाही इथं येऊ दिलं जात नाहीये. या धनुष्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले. पण खरंच रामाचं धनुष्य सापडलंय का? हजारो वर्षांपूर्वी रामानं वापरलेलं धनुष्य अजूनही तसंच आहे का? रामाचं धनुष्य मिळालं मग त्याची चर्चा कुठेच का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. कारण हा व्हिडिओ पाहून रामभक्तांमध्ये उत्साह निर्माण झालाय. त्यामुळे हे खरंच असेल तर हे धनुष्य कुठे आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. रामाचं धनुष्य मिळाल्याचा दावा खोटा आहे. समुद्रात कुठेही धनुष्य मिळालेलं नाही. हा व्हिडिओ AI च्या माध्यमातून बनवण्यात आलाय.
धनुष्याचं रक्षण करणारे पोलीस देखील AI न बनवले आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत समुद्रात रामाचं धनुष्य सापडल्याचा दावा असत्य ठरलाय. कुठेही धनुष्य सापडलेलं नाही. देशभरात श्रीरामाचे लाखो भक्त आहेत. त्यामुळे भक्तांची दिशाभूल करण्यासाठी AIच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर वळूयात पुढील बातमीकडे. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूरच्या निगवे खालसा गावात कर्नाटकी बेंदूर मिरवणुकीत एक बैल उधळला. अचानक हा बैल उधळल्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या गावकऱ्यांमध्ये दहशत माजली, पळापळ झाली. या घटनेमध्ये गावातील काही तरुण जे ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काही वेळातच या बैलाला शांत करण्यात गावकऱ्यांना यशही आलंय. मुंबईतील हार्बर मार्गावर लोकलमध्ये तरुणानं स्टंटबाजी केलेली आहे. मानखुर्द ते कुर्ल्या दरम्यान स्टंटबाजीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. नुकतंच लोकलच्या दारात लटकून जाणाऱ्या प्रवाशाचा मुंब्रा इथं अपघात झाला होता आणि यामध्ये 4 जणांनी आपला जीव गमावला. परंतु ही घटना ताजी असतानाच लोकलच्या दारावर लटकून स्टंटबाजीचा हा प्रकार समोर आलेला आहे. अशा या हुल्लडबाजावर कारवाई करा अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.